आता टाईम काढून प्रॅक्टिसला वेळ द्यायचा प्रयत्न करतो. आणि कसं वाटलं ज्यावेळेस ग्राउंडवर उतरला होता, ही विकेट बॅटिंगसाठी साथ देणार की बॉलिंगसाठी? दोन्हीसाठी आणि कसं एन्जॉय करते हे पूर्ण टुर्नामेंट? फुल एन्जॉय करतो. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन यज्ञेश. जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी, 9 बॉलमध्ये 24 रन बनवले आणि मॅन ऑफ द मॅच राहिला. नेक्स्ट मॅचकडे आपण जाऊया. दुसऱ्या फेरीतली ही मॅच 3 षटकाचा फक्त सामना असेल. यजमान टीम पोमन बॉयज पोमन वर्सेस SB BB-पाडा, एक बिग मॅच पाहायला मिळेल. आणि समालोचन कक्षामध्ये पहिल्या 3 षटकासाठी येतील तुषार सोनावणे. चला, खूप खूप धन्यवाद हेमंतजी पाटील यांचा आपण आवाज ऐकला. त्यापूर्वी राहुल अंधेर यांचा आपण आवाज ऐकलात. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत पोमन बॉयज पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफी 2026चा एक क्रिकेटचा महासंग्राम. गेल्या 34 वर्षांपासून चालू असलेली ही क्रिकेटची परंपरा, क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या गावाला ओळख मिळाले अर्थातच पोमन, आणि त्याच पोमनच्या नगरीमध्ये चालू असलेली एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. गेम इज ऑन. पहिला बॉल, गोलंदाज तयार. थोडासा धीम्या काहीतरी टाकलाय, बीट केला. पहिलाच बॉल इथे जर पाहिलं गेलं तर फ्लाईट दिली होती त्या बॉलला. चला, बॅटिंग करणारा संघ विनंती करतो एक 12th पॉईंट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. पहिला बॉल डेड स्पॉट डॉट. फुल टच बॉल. आक्रमण केले मागच्या साईडला. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला, नाही थांबू शकणार बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय, चौकार. आणि त्यानंतर नो बॉल देखील पंचाने घोषित केलाय. फुल टॉस बॉल कमरेपेक्षा वर होता. बॉल बॅटला अगदी जर पाहिजे गेलं जसा मिडल झाला तसा मागे गेला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, त्याला बीट करत असताना थेट चौकाराकरिता आता फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फटकावर लागली गेली 5. या पुढचा बॉल खेचून मारलाय. पिकअप शॉट. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, खेचून मारला. बैठक स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागचा पाय वाकवत असताना पुढच्या पायावरती बॅलन्स केला आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. मनीष तारवी च्या बॅटमधून इथे षटकार आला. यस, नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. चला, नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. त्यामध्ये स्कोर कार्डवरती 11च्या घरामध्ये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर दी विकेट समोरच्या दिशेने ओव्हर पिच बॉल वरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षक येत आहेत, काय झेल पकडलाय. जबरदस्त कॅच. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघ SB BB-पाडा या संघाला विकेट फलंदाज बाद. मनीष तारवीची विकेट गेली. 4 बॉलमध्ये 10 धावा त्याने केल्या वैयक्तिक संघासाठी. आणि हेमंत याने हा कॅच टिपलेला आहे. ॲक्शन रिप्ले. ओव्हरची विकेटने बॉलर रेडी झाले होते. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटच्या मिडल येऊ शकलेला नाही. आणि त्यानंतर पकडलेला तो मंगेशने चांगला झेल आणि धक्का क्रमांक विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या फटकावरती 11 असताना आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मिस्टर अजय. युनिट नंबर 3 वरती 3 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक बॉल आपल्याला वेगाने खेळायचा, प्रत्येक बॉलवरती वेगाने धावा बनवायच्या आहेत. याच अनुषंगाने आत्तापर्यंत तरी बिंबीपाडा संघाचे बॅटर यशस्वी झालेत, परंतु विकेट पहिला धक्का लागलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, पहिलाच बॉल, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत.
डीप एक्स्ट्रा कव्हरचे याही वेळेला चांगला झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मिस्टर गीतेशने पकडला झेल मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली परतावं लागेल फलंदाजाला डगआउटची विकेट. च्या बाहेरचा बॉल होता पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित समन्वय झालेला नाही आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला साधा सोपा झेल टिपला गेला आहे मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा विशाल तयार. या पुढचा बॉल इथे जर पाहिले गेले तर मागे खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे डीप बाकवर्स लेगचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी एक दर्जेदार धमाकेदार रुबाबदार चौकार. ॲक्शन रिप्ले लेग स्टिकवरती अगदी जर बलतर पिचिंग केलेला बॉल होता आणि त्याला मागे खेळून काढलं गेलं अगदी लॉंग लेगला क्लिअर केला चौकार. यावेळेला जर पाहिलं गेलं तर बॉल मागे निघून चालला आहे अगदी जर पाहिलं तर विकेट कीपर पोहोचतील बॉलपर्यंत. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला आहे अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बिंबपेडा टीमची धावसंख्या धाफडक्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धाफडक्यावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. चांगली सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बिंबीपाडा संघाच्या माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात राहुल अंधेर याला आपण बघतायत. पहिला बॉल पायातला बॉल ऑन साइडला उडवल्या बॉलला पाठवले डीप विकेटला क्लिअर करणारा पहिलाच बॉल जितूच्या बॅटमधून एक भव्य षटकार. यावेळेस जर पाहिलं गेलं तर मागे निघून चालला बॉल क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅनला इथे एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल तयार. या पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये येऊ नाही शकला. ऑनसाईडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक वेगाने पुन्हा एकदा डीप विकेटचे येतील. प्रत्येक बॉलवरती धावा या बॅटमधून येत आहेत ही गरजेची गोष्ट आहे. पहिल्या ही ओव्हरमध्ये धावा आल्या वेगाने 16 धावा याही षटकामध्ये धावा येताना दिसत आहेत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 24 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
एस बी बिंबीपाडा या संघाला आपण बघताय प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 ओव्हरची मॅच आहे. पुढचा बॉल, या पुढचा बॉल आक्रमण केलंय परंतु क्षेत्ररक्षक आहेत, पोचतील बॉल पर्यंत प्रयत्न करतील परंतु प्रयत्न पडलेत कमी. मिळतील या बॉलवरती 4 धावेची हमी. चौकार. अठ्ठावीस धावा धावफटकावरती. या पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे, शॉर्ट थर्ड बॅन क्षेत्ररक्षक पोहोचतील गलीला. तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एस बी बिंबीपाडा या संघाची धावसंख्या धावफटकावर पोहोचते 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकात 15 धावा होते, या षटकात 14 धावा आल्यात. कुठेतरी 10च्या अगदी वरतीच धावा प्रत्येक ओव्हरमध्ये येत आहेत. या अनुषंगाने आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. एकोणतीस धावा धावफटकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 3 मध्ये हेमंत आलेत, ज्याने अफलातून झेल पकडला होता या डावामध्ये. सॅडम ॲक्शन आहे, मलिंगा ॲक्शन आहे. इथे एसटी रक्षक बीट झालेत. आलेला हा वाईट प्लस चौकार, अर्थातच अवंताच्या स्वरूपात 5 धावा. नशिबाची साथ दिसते आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि इथे चौकार आलाय. टॅप करण्याचा प्रयत्न, यावेळेला ऑन साईडला अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगळे पोहोचतील बॉल पर्यंत. अर्थातच राहुल या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. या डावात एस बी बिंबीपाडा टीमचं वर्चस्व राहतंय, कारण की आत्तापर्यंत धावफलक हे वेगाने हलत राहते. 35 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 3ऱ्याला तर सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती जर पाहिले गेले तर भरपूर धावा खर्च केलेत. हो, यावेळेला जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. वेगाने बॉल प्रस्थान होईल माउंटेनच्या दिशेने पाहत असताना जर पाहिलं दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होते. फेकी खराब झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि यस, चला टीव्ही अंपायर आमचे येतील. रनआउट आहे की नाही आता हे पाहिलं जाईल. ॲक्शन रिप्ले. पोमन संघाने आतापर्यंत धावा खर्च केल्यात. यस, फलंदाज OUT आउट. परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. या ठिकाणी बॅटरला विकेट जाते. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. थ्रू दी कव्हर, इनसाइड आउट. बॉल सीमारेषा पलीकडे प्रयत्न केले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कमी पडले. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार धमाकेदार चौकार. होता जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चौकार आला एक्स्ट्रा कव्हरला. या 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते
40च्या घरामध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. आत्तापर्यंत चांगली गुणवत्ता सिद्ध केल्या सर्व काही बॅटरने. संघाची धावसंख्या धाफडकावरती 40च्या घरामध्ये स्थिरावली गेली. षटक क्रमांक आपल्याला तिसरं पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ हा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, सर्व काही ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्वक दर्शवून दिले गेले. पुढचा बॉल फुल टच बॉल आहे. हवेत खेळलाय बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. जतीन देवलीकर या टीमचे कॅप्टन. कुठलीच चुकी होणार नाहीये. विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रथम तास संघ पाहायला मिळतोय यस बी बिंबीपाडा या संघाला. संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे स्थिरावली गेली. 40च्या घरामध्ये 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक तिसरं आणि आता शेवटचा आणि अंतिम बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर महेंद्र जाधव. याला आपण बघताय डावखुरा शैलीचा फलंदाज आहे. शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी तयार. हवेत उडाला बॉल. बॅटची लिडिंग एज. विकेट किपरच्या मागे शॉट ठरवणारे क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पुढे येतील. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 3 धावा या मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 3 धावेच्या माध्यमातून एक भली मोठी धावसंख्या उभारले. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफडकावरती 43 आणि 44 धावा. विजयाचं लक्ष ठेवलंय पोमन बॉईज पोमन संघाच्या विपक्षामध्ये. चला पुढचा मॅचचा टॉस. या मॅचची बॅटिंग समरी जर पाहिली गेली तर 7 बॉलमध्ये 13 धावा ललितने केल्या. मनीषने 4 बॉलमध्ये 10 धावा. त्यानंतर अजय 0वरती आऊट झाले. जितूने 6 बॉलमध्ये 11 धावा केल्या. प्रवीणने एकही बॉल खेळला नाही आहे. महेंद्र 1 बॉल 3 धावा त्याने केल्यात. चला गजान स्मृती सावंतपडा आणि TR नागले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला TR नागले संघाचे कॅप्टन लगेच पोहोचा आमच्यापर्यंत. शुभ असता पण या पुढचा मॅचचा टॉस करतोय. चलेस यस के असा कॉल. टॉस जिंकलाय टीम नागले संघाने. यस नागले टीम टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा. 3 ओव्हरचा मॅच असेल. टॉस जिंकला नागेश संघाने प्रथमतः बॅटिंग करायला निर्णय घेतला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. हेमजी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. थँक्यू. थँक्यू सो मच तुषार. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. पोमन बॉईज पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तीन ओव्हरमध्ये 44चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 15च्या आसपास सरासरी राखावी लागेल हे मॅच जिंकायला. ती जोडी मैदानामध्ये मागील काही वर्षामध्ये आपण बघतो ही जोडी पोमन बॉईज पोमन टीमकडून खेळताना आपल्याला दिसते. राईटी आणि लेफ्टी चांगलं कॉम्बिनेशन आहे.
आणि या जोडीने जर आपण बघितलं तर नक्कीच एक विक्रमसुद्धा त्यांच्या नावावर आहे. जवळजवळ 75 पेक्षा जास्त धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आहे आणि पोमन बॉयज टीमने KPLच्या ग्राउंडवर 2 वेळा 100पेक्षा धावा ठोकलेल्या आहेत. एक मॅचमध्ये 50 मारली होती सागरने, एक मॅचमध्ये 50 मारली होती ती जतीनने. तर नक्कीच दोन्ही चांगले बॅटर आहेत पोमन बॉयज पोमन टीमचे. मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर चांगली बॅटिंग झालेली आहे ती. 43 रन्स ठोकलेले आहेत, 44चं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि गोलंदाजी जर आपण बघितले तर चांगले गोलंदाज आहेत. मनीष तारवी आहे, त्यानंतर संतोष कोम आहे, प्रवीण परेड आहे. चांगली बॉलिंग लाईनअप आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा. स्ट्राईक एंडला सागर भगत, नॉन स्ट्राईक एंडला जतीन देवलीकर ही जोडी मैदानामध्ये. आणि लॉंग रन अपनी बॉलिंगसाठी सज्ज होतोय मनीष तारवी. पहिला बॉल 44चं लक्ष आहे यजमान टीमला, या पाहुण्या टीमने ठेवलेलं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल सरळ बॅटने खेळला जातोय. मिडॉनच्या दिशेने डीप मधून फिल्डर येतो लॉंगांचा, थोडीशी मिसफिल्डिंग करतो. बॅकअप अतिशय चांगला आहे दुसऱ्या फिल्डरचं. मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2ने ऑफ द मार्क होतोय फलंदाज सागर आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जातं या 2 रन्सने. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण बघितलं चांगलं टोटल उभं केलेलं आहे. नक्कीच ही मॅच एक चांगली मॅच अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. पोमन वर्सेस बीबीपाडा. हॉफले घेतला, लॉफ्ट केलाय, बॉलला पाठवून दिलंय वाडिश लॉंगांच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. हॉफलीचा चांगला वापर केला आणि बॉलला खेळलंय सरळ वाडिश लॉंगांच्या बाहेर षटकारासाठी. वॉट अ स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग आणि अगदी बॉटम एजला हा बॉल घेतला होता सागरने. हा बघू शकतो आपण एक स्टायलिश फटका सागरचा, जबरदस्त शॉट. आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 8 वर. सुरुवात अगदी दणदणीत झालेली आहे ती पोमन बॉयज टीमची. ओव्हर द विकेटने हुक करायचा होता, बिस्की हुक शॉट आहे मात्र बॉल जाईल विकेट किपरच्या मागे. लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंडच्या बाहेर फरार होईल. 4 रनसाठी चौकार. हा बॉल हुक करायचा होता, टॉपेज लागले आणि हा बॉल सरळ निघून गेला. फाईन लेग आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. चौकारानंतर एक वेलकम बाउंड्री येते सागरसाठी आणि पोमन बॉयज टीमसाठी. पुन्हा हुक करायचं होतं, बाउन्सर बॉल होता ह्या वेळेला. थोडासा वाकला होता हा फलंदाज खेळण्यासाठी. व्हायची दाद जरूर मागली मात्र पंच आपण जर बघितले तर नक्कीच चांगली अंपायरिंग करताना दिसतात. खास करून 3 पंचांनी चांगली अंपायरिंग केलेली आहे या पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये. स्कोर आपण बघतो स्कोरबोर्डवर आहे 12 रन. हातातून बॉल निसटतोय, डेड बॉलचा इशारा पंचांचा. ग्रीप जर आपण बघितली बोटामध्ये 3 बोटामध्ये ही ग्रीप पकडतो मनीष तारवी. लेदरचा सुद्धा हा खेळाडू आहे मनीष तारवी. एक चांगला परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय बीबीपाडा टीमचा. सध्या एका एक टीममध्ये सुद्धा तो खेळताना दिसतोय 94 टीममध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका मात्र फिल्डरला शोधलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होता. चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज सागर भगत इज आउट. सुनने का गाना बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला उभा होता अजय तोंबडा. अतिशय चांगला कॅच घेतला अजयने आणि अशा प्रकारे विकेटचा ते पहिला गडी बाद होतोय तो पोमन बॉयज टीमचा. आणि त्याच्या जागी क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी जाताना दिसतोय राहुल अंधेर. राहुल अंधेर मॅन ऑफ द मॅच राहिला होता. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, जबरदस्त बॉलिंग केली होती आणि तोच खेळाडू यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. सागर भगतने आउट होण्यापूर्वी आपलं काम चोख जरूर बजावलं त्याने. जवळजवळ आपण बघितलं तर सागरने 12 धावा बनवल्या 5 बॉलमध्ये आपल्या टीमसाठी. एक षटकार आणि एक चौकार ठोकला.
मात्र झेलची चुरबेने तो बाद होतोय. शेवटचा एक बॉल शेष असेल मनीष तारवीच्या या षटकातला. 14.66च्या सरासरीने वाटचाल करायची मॅच जिंकायला. सरळ बाडणे हो ह्या वेळेला आणि विकेट या ठिकाणी जाईल. रन घेण्याचा प्रयत्न आपण बघितलं नॉस्टॅकच्या इस्टरना बॉल लागतो आणि चांगली फिल्डिंग आपल्या बॉल थ्रोमध्ये करतोय आणि अशा प्रकारे रनआउट रुपयाने विकेट जाते ती राहुल अंधेरेची. राहुल अंधेर इज आउट. स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं राहुल अंधेरने आणि स्ट्रेट ड्राईव्ह सरळ विकेटला जाऊन लागलं होतं. स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 12 रन्स. आणखीन हवे आहेत ते 12 झालेले आहेत. 44 आहेत. 32ची आवश्यकता. 16च्या सरासरीने वाटचाल करायची मॅच जिंकण्यासाठी आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते आहे. नक्कीच या दोन्ही विकेट कारण रनआउटची विकेटसुद्धा मनीषच्या नावावर जाईल. 2 विकेट घेतोय या ओव्हरमध्ये. जबरदस्त कामगिरी या यंगस्टर खेळाडू नवीन इमर्जिंग खेळाडू आहे. मागच्या वर्षापासून खेळताना दिसतो आपल्याला मनीष तारवी. चांगली कामगिरी मागच्या वर्षामध्ये असो या वर्षामध्ये असो आपल्या कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये असो किंवा एकाप एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी मनीष तारवेने केलेली आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय हेमंत घोडविंदे येतोय. मागच्या मॅचमध्ये हेमंतने सुद्धा बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले होते. जतीनला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल आज कारण 2 महत्त्वपूर्ण बॅटर त्यांचे आऊट झालेले आहेत. सागर भगत आणि राहुल अंधेर. बॉलिंगसाठी येतोय प्रवीण परेड. ओ पुलक्रच होतं या वेळेला चुकतो फलंदाज. सरळ विकेट किपर ललितच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल. 11 बॉल शेष आहेत. 11 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पोमन बॉयज पोमन टीम यजमान टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. जतीनला मात्र स्ट्राईक अद्याप मिळालेली नाहीये. लेफ्ट आर्मनी राऊंड विकेट. हो केले बॉलला. फटका तर चांगला आहे. कुठलाही फिल्डर नाहीये फाईन लेगला. फिल्डर धावतोय. अडवेल का नाही अडू शकणार. बॉल निघून जाईल डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॉल लेग स्टंपवरचा बॉल होता. होक केला बॉलला आणि पाठवून दिलं. फिल्डर धावत होता मात्र कुठलीच संधी नव्हती फिल्डरला बॉल अडवण्याची. जितू त्या ठिकाणी प्रयत्न करत होता मात्र बॉल निघून जातो फाईन लेगच्या बाहेर चौकारासाठी. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 10 बॉल शेष. 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. इक्वेशन असं आहे. ओ पिकअप शॉट. जबरदस्त फटका. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय हेमंत घोडबिंदेने. सरळ 6 रनसाठी षटकार. केलं या बॉलला. हे बघितलं अप्रतिम शॉट. प्रॉपर टायमिंग. मिडल ऑफ द बॅट चांगलं केलं आणि बॉलला पाठवलं डीप स्कोअर लेगच्या बाहेर षटकारासाठी. षटकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 22 वर 22 आणि आता हवे आहेत ते 22 आणखीन. 9 मध्ये 22 झालेत. उर्वरित 9 बॉलमध्ये 22 आणखीन आवश्यकता. नेट टू नेट फाईट पाहायला मिळते. पुल्लेंचा बॉल बॅकफुटला थोडा गेला. ड्राईव्ह केला बॅकलिपला खाली घेऊन. वाटिस लॉंगांचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय आणि 2 रनचा कॉल आहे. थ्रो अतिशय चांगला होता मात्र रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. डेंजर एंडकडे धावत होता तो जतीन देवळीकर. किलर मिलर म्हटलं जाते जतीनला. मात्र जतीनला स्ट्राईक मिळालेली नाही अद्यापपर्यंत. चांगली बॅटिंग करतो तो हेमंत घोडबिंदे. 3-4 बॉलमध्ये त्याने आत्ता बनवलेले आहेत ते 12 रन्स. चांगली बॅटिंग हवे आहेत आणखीन. जर आपण बघितलं तर 20ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल. पुरेपूर समाचार घेतलाय. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवले बॉलला. 6 रनसाठी षटकार.
लॉर्ड फुलटॉस बॉल जबरदस्त बॉलिंग स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. हेमंत घोडविंदेने डीप स्क्वेअरलेगच्या बाहेर बॉलला पाठवलंय षटकारासाठी. महागडा पडतोय हे प्रवीण परेडच्या बॉलिंगवर जबरदस्त अटॅक चढवलेला आहे तो हेमंत घोडबिंदे याने आणि महागडा पडलाय या ओव्हरमध्ये. परेड फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलाय पायाच्या समोरून मिडविकेटच्या दिशेने. अजय येतोय. 1 रन कंप्लीट केली जाते आहे आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 31 रन 31. 13 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण मागच्या ओव्हरमध्ये. हेमंत आला आणि हेमंतने अटॅक चढवलं. असं वाटलं की डगआउटमधूनच सेट होऊन आला होता हेमंत. चौकाराने आपलं खातं खोललं. त्यानंतर षटकार, त्यानंतर दुहेरी, पुन्हा षटकार आणि आता सिंगल घेऊन पुन्हा स्ट्राईक या शेवटच्या ओव्हरमध्ये स्वतःकडे ठेवलेली आहे. वैयक्तिक जर आपण बघितलं तर 19 वर बॅटिंग करतो हे इक्वेशन आपण बघू शकतोय. 6 बॉल 13 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीमला 50-50 चान्सेस आहे. कोणती टीम या ठिकाणी जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहे, कारण दोन्ही टीम मजबूत आहेत. दोन्ही टीमकडे चांगली कॅपॅसिटी आहे मॅच जिंकण्याची. 31 वर 2 ही स्थिती आहे. जतीनला अद्याप ही स्ट्राईक नाही. ओपनिंगचा फलंदाज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू होईल. महेंद्र जाधव बॉलिंग ट्रॅकवर येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये ज्या 13 धावा आहेत त्या 13 धावा डिपेंड करण्यासाठी महेंद्र जाधवकडे ही जिम्मेदारी सोपवलेली आहे कॅप्टन जीतूने. बघूया महेंद्र ही जिम्मेदारी अगदी व्यवस्थित पार पाडतोय की नाहीये. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा हेमंत घोडबिंदे अगदी फॉर्ममध्ये बॅटिंग करतो. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. ह्या मॅचमध्ये खरोखरच संकटमोचक बनलेला आहे हेमंत घोडबिंदे पोमन बॉयज पोमन टीमसाठी. यजमान टीम आहे, आपलं ग्राउंड आहे, होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडचा चांगला फायदा उचलतो हेमंत घोडबिंदे. हलका हाताने बॉल टाकला. बघितलं थोडंसं गती कमी होती. बॅट अगोदर स्पीडली बॉल थोडंसं उशिरा जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हे बघितलं आपण लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा हा मारा आहे. थोडंसं बॉल टर्न सुद्धा झाला. चांगली डिलेव्हरी. 5 बॉल शेष. 5 मध्ये 13 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. फटका तर चांगला आहे, गॅप नाही आहे कारण अजय येतो समोर. अतिशय चांगली फिल्डिंग अजयची. फक्त 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. आता मात्र 2 षटक आणि 2 बॉल नंतर स्ट्राईक मिळालेली आहे ओपनिंग बॅटर जतीन देवडीकरकडे. आणि जतीनवर आता संघाची धुरा सुद्धा कॅप्टन सुद्धा आहे आणि कॅप्टन नॉकबारी खेळावी लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रंट म्हटलं जाते ना, त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल ती जतीन याला. आपलं होम ग्राउंड आहे, होम ग्राउंडचा भरपूर अंदाज आहे. 4 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी पोमन बॉयज पोमन टीमला. पोमन बॉयज पोमन वर्सेस SB BB पाडा या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. थोडंसं आपण बघितलं रिव्हर्स शॉट खेळतो त्यासाठी स्क्वेअरिश थर्डमॅन सुद्धा लावला जातोय. महेंद्र पुढील बॉल. फटका चांगला आहे. गॅपमध्ये सुद्धा आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वॉट अ स्वीप शॉट. जबरदस्त फटका. पुढे थोडासा बॉल ठेवला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लॅट गेला होता हा फटका. चौकारासाठी 4 ने आपलं खातं ओपन करतोय जतीन देवलीकर. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 3 बॉल शेष आणि 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एक मोठा फटका या मॅचची दशा आणि दिशा बदलू शकतोय. पण तो मोठा फटका येईल का जतीनच्या बॅटमधून बघायचा आहे आपल्याला. महेंद्रचा पुढील बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय वाईट स्पीड विकेटला. फील्ड त्या ठिकाणी 2चा कॉल होईल का नाही. फक्त 1 वरच समाधान मानतोय या ठिकाणी जतीन. उर्वरित 2 बॉल शेष. 2 मध्ये 7 ची आवश्यकता. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल
अतिशय महत्त्वाचं असेल. कमीत कमी 1 ते 2 धाव तरी यायला पाहिजे या बॉलवर, कारण कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे कॉमन क्रिकेट असोसिएशन नुसार. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. हेमंत साडी हुक केलं बॉलला, जबरदस्त शॉट, बॉलला पाठवलं लॉंग लेगच्या बाहेर. हेमंत घोडबिंदेने 6 रनसाठी षटकार. चषक भारी येते बघाया पब्लिक सारी, वुमन बॉईज चषक भारी. अगदी शॉर्ट पिच बॉल, भरपूर वेळ मिळाला, ऑप्शनच्या जरूर बाहेर होता, सफल झाला फलंदाज आणि हुक केलं. ही खरंच शॉट सिलेक्शन चांगले आहे. जेव्हा तुम्हाला हुक शॉट खेळायचं असते बॉलच्या लाईनच्या थोडं आतमध्ये यायला पाहिजे आणि तेच काम केलं हेमंत घोडबिंदेने. बॉलच्या लाईनच्या आतमध्ये आला आणि बॉलला हुक केलं, सरळ बाहेर पाठवून दिलं षटकारासाठी. स्कोर इज लेवल. 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पोमन बॉईज पोमन टीमला. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. 1 बॉल 1 ची आवश्यकता. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय पोमन बॉईज पोमन वर्सेस SB स्पोर्ट बीबीपाडा या 2 टीममध्ये. 1 रन सुद्धा महत्वाचा आहे. अंतिम बॉल 1 ची आवश्यकता. प्रेशर दोन्ही बाजूने आहे, प्रेशर बॉलर सुद्धा आहे, प्रेशर बॅटरवर सुद्धा आहे. अंतिम बॉल हुक केलाय, हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. हा मॅच हा सामना जिंकलेला आहे यजमान टीम पोमन बॉईज पोमन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हडलक जितू अँड हडलक SB स्पोर्ट बीबीपाडा टीम. जबरदस्त बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग बघितली आपण. हेमंत घोडबिंदे अगदी लय मध्ये होता, बॅटिंग करत होता आणि काय जबरदस्त सामना आपल्या बाजूने खेचून आणला हेमंत घोडबिंदेने. याला बोलतात संकटमोचक बारी खेळली ती हेमंतने. 10 बॉलमध्ये 30 धावा ठोकल्या आणि तोच आहे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. त्यानंतर सतीश जी भोसकर यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. ते